भरधाव ट्रकमुळे आज सकाळी कागलमध्ये भीषण अपघात झाला। प्रचंड वेगानं आलेल्या ट्रकनं कार, दोन बैलगाड्या आणि मोटरसायकलीला चिरडलं। या अपघातात दोघा बैलगाडी चालकांसह मोटरसायकलस्वार आणि 4 बैल जखमी झालेत। त्यापैकी एक बैलगाडी चालक गंभीर असून त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आज सकाळी 9:15 वाजता कागलमधील रोटे गल्लीजवळ ही दुर्घटना घडली। त्या ट्रक चालकाच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। कागल तालुक्यातील करनूर येथील रशीद गजबर शेख आणि कृष्णात गुंडू चव्हाण हे दोघे जण दोन बैलगाडीतील ऊस कारखान्यात उतरवून परत चालले होते, तर त्यांच्या पाठीमागे कोल्हापुरातील शमशुद्दीन बाबू ढोले आपल्या कारमधून निपाणीच्या दिशेनं चालले होते। आज सकाळी 9:15च्या दरम्यान कागलमधील रोटे गल्लीजवळील एका ट्रकनं त्यांना धडक दिली। कोल्हापूरहून बेळगावच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रकनं ढोले यांची कार, दोन्ही बैलगाड्या आणि एका मोटरसायकल स्वाराला पाठीमागून ठोकारलं। या अपघातात ढोले यांची कार महामार्गाच्या दुभाजकावर जाऊन थांबली, तर रशीद शेख यांची बैलगाडी उलटली। त्यामध्ये शेख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून एका बैलाचं शिंग तुटून पडलं, तर दुसरा बैलही जखमी झाला। शिवाय दुसरे बैलगाडी चालक कृष्णात चव्हाण आणि मोटरसायकलस्वार सूरज राजेंद्र गडकर हे दोघेही जखमी झाले, तर चव्हाण यांच्या गाडीला जोडलेले दोन्ही बैलही जखमी झाले। अपघाताची माहिती मिळताच कागल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कागल ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं, पण रशीद शेख गंभीर जखमी असल्यानं त्यांना सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आलं। या अपघातात कारसह दोन्ही बैलगाड्यांचं मोठं नुकसान झालंय। या प्रकरणी चिकोडीमधील ट्रक चालक आयुब इस्लाम मुजावर याच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय।